राम राम मंडळी. बघा की आपण इकडे जपान पेरली आहे, ते जपानीपेक्षा गवतच जास्त झालं. तर तुम्हाला यात दिसतच नसेल की जपान कुठे आहे, तर काय आहे. तर कोणतंही पीक असू द्या, त्या पिकामध्ये जर जास्त गवत झालं तर त्या गवतामुळं काय होतं, त्या पिकावर आळ्या पडत्या किंवा रोग येतो, लय प्रमाण वाढत असतं. तर तसंच आपल्या आयुष्यामध्ये बी जर आपण हे निंदलं नाही समजा, की आता तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ, की हे आपण इथे जपान पेरली आहे. जर हे गवत जर पूर्ण आपण काढलं, तेव्हा ते जपान आहे ती चांगली होती किंवा दुसरं पीक असेल ते चांगलं होतं. त्याच्यावर कोणताच रोग पडत नाही, अळ्यासुद्धा होत नाही. तसंच माणसाच्या आयुष्यामध्ये आहे. जर आपलं मन जर साफ असेल, तर आपल्यावर कोणतेच संकट येत नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली तरक्की होत चालते. तसंच आहे आपल्या मालाचं सुद्धा जर वावर साफ असलं आणि एकच माल असला म्हणजे त्यामध्ये कोणतंही कचरा नसलं, त्यावर रोगसुद्धा पडत नाही आणि त्यावर जास्त औषध मारायचं काम पडत नाही. जेव्हा आळ्या दिसल्या थोडं नॉर्मलमध्ये तेव्हा आपल्याला मारावं लागत असते. तसंच आपल्या आयुष्यामध्ये मन जर साफ असेल, तर आपलं मन साफ असलं तर सगळ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. जर कोणती अडचण आली, ती अडचण बी दूर होत असते. तर हेच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं, की आपलं मन फक्त साफ ठेवा. मन जर साफ असेल, तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण खुश राहू. हे बरोबर आहे ना? मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.